हॅलो डिअर क्लास 9 स्टुडंट्स. आज आपण आपला चॅप्टर कंटिन्यू करतोय. जसं मी बोललो होतो, लेक्चरमध्ये रेग्युलरिटी असेल तर तुमचं पण काम असलं पाहिजे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन येईल, त्याला प्रेस करा, जेणेकरून आपण लगेच प्रोग्रेस करू. मग ठीक आहे, लास्ट लेक्चर आपण काय बघितलं होतं? ह्या चॅप्टरचं जेव्हा लेक्चर घेतलं होतं आपण, त्याच्यामध्ये वेगवेगळे लॉज बघितले होते. लॉज ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन बघितला, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर बघितला आपण, आणि अजून एक लॉ बघितला होता आपण, आय गेस लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. तर हे सगळे लॉज वगैरे लास्ट लेक्चर बघितले होते आपण. आज आपल्याला या लेक्चरमध्ये कशाची अप्रोच असेल, आपली अप्रोच कशाकडे असेल, आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचंय. ॲटमच्या बाबतीत इंट्रोडक्शन घ्यायचंय आपल्याला. मग ॲटमच्या बाबतीत काय काय शिकायचंय आपल्याला? सगळ्यात पहिलं ॲटमची साईज, नंतर ॲटमचं मास, आणि लास्टला आपल्याला ॲटमच्या बाबतीत एक कन्सेप्ट बघायची आहे, ती असेल आपल्याकडे व्हॅलेन्सी. आता या दोन्ही तिन्ही कन्सेप्ट नीट बघितलं तर लास्ट इयर बघा, फिजिकली जेव्हा क्लासेस मी घेत होतो किंवा जेव्हा मी ज्या मुलांना शिकवलेलं असेल त्यांच्यासाठी हे सगळं काय असेल? रिव्हिजन. आणि जे मुलं नव्याने बघणार असतील त्यांच्यासाठी हे सगळं काय असणार आहे? ऑल दिस थिंग्स विल बी इन डेप्थ. जेवढं डेप्थ मध्ये आपण जाऊ तेवढं आपल्याला चांगलं असेल. कारण बिकॉज मी लास्ट इयर पण सांगितलेलं होतं बऱ्याच मुलांना, करंटली पण सांगतोय, इनसाइड द ॲटम चॅप्टर जो होता ना आपला 8th स्टँडर्डचा 5वा चॅप्टर होता, तर तो चॅप्टर आपल्याला कितीतरी इम्पॉर्टंट होता हे मी खूप वेळा सांगितलेलं आहे. आणि आता पुन्हा एकदा तीच गोष्ट आपण कंटिन्यू करतोय. मग आता आपल्याला सगळ्यात पहिलं बघायचं ॲटमची साईज म्हणजे काय नेमकं. ॲटमची साईज कोण मोजायला गेलं? एवढा छोटासा जर ॲटम आहे सर, जो डोळ्याने दिसत पण नाही, आणि एवढ्याशा ॲटमची पण आपल्याला काय मोजायची? साईज मोजायची. मग ॲटमची साईज म्हणजेच काय? ॲटमची मोजली जाते ॲटॉमिक रेडियस. मग आता ॲटॉमिक रेडियस कशाला म्हणायचं? सपोज आपण घेतला आपल्याकडे हायड्रोजन. लास्ट इयर आपण काय शिकलेलं याचे किती नाही म्हटलं, आपल्याला माहिती आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर ड्रॉ करायला शिकलो आपण. ॲटमच्या सेंटरला कोण असतो? आपण म्हणतो त्याचा न्यूक्लियस. आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये कोण असतात? न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन्स. एवढं तर माहिती आहे आपल्याला. आणि प्लस आपण काय सांगतोय, बाहेर जे असतं ते कोण असतं आपल्याकडे? शेल. मग आता हे पहिलं शेल असेल समजा, आपण आता हायड्रोजनचं एक्झाम्पल नाही घेते, आपण एखादा दुसरा एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल आपण ऑक्सिजनचं एक्झाम्पल घेतोय. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आपल्याकडे? 8. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आपल्याकडे? 8. ॲटॉमिक मास किती आहे? 16. रिप्रेझेंटेशन तर आपण लास्ट इयरच शिकलेलो आहे. मग आता याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन भरले. समजा इथं आपण पहिले 2 इलेक्ट्रॉन टाकले, नंतर आपण काय केलं? 1, 2, 3, 4, 5 आणि 6 इलेक्ट्रॉन. मग पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन गेले, दुसऱ्या शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन गेले, तिसरी शेल येणारच नाही कारण इलेक्ट्रॉनच संपले. मग आपण काय सांगतो बघा, कोणत्याही ॲटमचं जेव्हा साईज मोजली जाते ना, तर त्यावेळी आपण काय म्हटलं? साईज इज नथिंग बट रेडियस ऑफ द ॲटम. मग रेडियस कशी काढतो आपण? जसं सर्कलच्या बाबतीत सेंटर पासून पेरिफेरी पर्यंत जे डिस्टन्स असतं त्याला आपण काय म्हणतो? रेडियस. इथे पण आपण तेच म्हणणार, द डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ द ॲटम किंवा न्यूक्लियस ऑफ द ॲटम टिल द लास्ट शेल, त्याला काय म्हणायचं? रेडियस ऑफ ॲटम. मग आपण काय म्हणतो? ॲटॉमिक रेडियस. जर आपल्याला विचारलं व्हॉट इज ॲटॉमिक रेडियस, तिला आपण आर ने दाखवतो. काय असतं ॲटॉमिक रेडियस? आपण म्हणतो द डिस्टन्स फ्रॉम न्यूक्लियस टू द आउटर मोस्ट शेल. सगळ्यात बाहेरची जी शेल असेल तिच्यापर्यंत जे अंतर आहे त्याला काय म्हणतो आपण? इज द ॲटॉमिक रेडियस. त्याला आर ने दाखवतो आपण. मग आता आपल्याकडे एक क्वेश्चन असा पण आला पाहिजे, सर ॲटॉमिक रेडियस मोजली आपण, समजा ज्याने कोणी मॉडेल शोधलं त्याने रेडियस पण मोजली, पण ही रेडियस एवढी छोटी असेल, मग हिला युनिट काय वापरायचं? युनिट वापरायचं खूप सिंपल असेल आपल्याकडे. बघा आपण काय सांगतो, द ॲटॉमिक रेडियस इज मेजर्ड, असं म्हणू, द युनिट ऑफ ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस जी मोजली जाते ना, ती कशात मोजली जाते बघा? इज नॅनोमीटर. NM म्हणजे काय? आपण याला म्हणतो नॅनोमीटर. आता आपल्याकडे परत क्वेश्चन आला, सर आम्हाला मीटर तर माहिती आहे, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. हे नॅनोमीटर किती असतं? तुम्ही याला असं समजून घ्या, 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10 to the power -9 मीटर. म्हणजे आपण जर याला समजून घेतलं तर 1 नॅनोमीटर, 1 ला जर आपण 10⁹ म्हणजे 1 वरती 9 शून्य देऊन, म्हणजे किती येतील ते? आय गेस 10 करोड किंवा काय 100 करोड येतील. तेवढ्या पार्टला जर डिवाइड केलं तर आपल्याकडे काय येतं? आपल्याकडे 1 नॅनोमीटरचं मेजर. म्हणजे किती छोटं असेल बरं ते? -9 पॉवर आहे म्हणजे काय? 10 वरती 9 शून्य असतील म्हणजे खूप छोटं युनिट येईल ते. मग आता आपल्याला बघा बरं, कुणीतरी सांगितलं आपल्याला
का ऍटॉमिक रेडियस ज्या असतील किंवा ऍटॉमिक साईज जी आहे, साईज म्हणजेच काय रेडियस, ह्या मोजलेल्या असतील तर मग कोणकोणत्या मोजलेल्या आहेत आपल्याकडे, तर आपल्याला 2-3 एक्झाम्पल बुकमध्ये ऑलरेडी दिलेले आहेत आपल्या टेक्स्ट बुकमध्ये. बघा, सगळ्यात पहिलं आपल्याला दिलेलं आहे, इकडे आपण म्हणू ऍटम आणि इकडे आपण म्हणू ऍटॉमिक रेडियस. आपण एक टेबल बनवू छोटासा. हा टेबल आपल्याला कशाची आयडिया देईल, इकडे कोणता ऍटम असेल आणि इकडे त्याची रेडियस किती असेल. पहिला ऍटम आहे आपल्याकडे हायड्रोजन. हायड्रोजनचा जर ऍटम घेतला त्याची ऍटॉमिक रेडियस किती आपल्याकडे 10⁻⁻10 मीटर. म्हणजे बघा 10⁻⁹ पेक्षाही छोटा आहे हा, 10⁻⁻10 मीटर. दुसरीकडे आपण काय सांगतोय, जर आपण वॉटर मॉलिक्यूल घेतला H2O मॉलिक्यूल. आता मॉलिक्यूल का म्हटलं याला आपण, याच्यामध्ये हायड्रोजनचे 2 ऍटम आहे, ऑक्सिजनचे एक ऍटम्स एकत्र येऊन काय बनतो मॉलिक्यूल. मग वॉटरचा मॉलिक्यूल घेतला त्याची रेडियस जर मोजली तर ती किती आपल्याकडे 10⁻⁹ मीटर. अँड लास्टली आपल्याला तिसरा दिलेला आहे, तुमच्या ब्लडला कलर देणारा जो पिगमेंट आहे, कलर देणारा सबस्टन्स आहे, तो असतो आपल्याकडे हिमोग्लोबिन. मग हिमोग्लोबिनचं पण आपल्याला काय दिलंय, रेडियस दिलंय. हिमोग्लोबिन म्हणजे काय, आपल्या ब्लड मध्ये असणारा कंपाऊंड. फ्रॉम ब्लड असं मी लिहून ठेवतो म्हणजे लक्षात राहील. मग ब्लड मध्ये असणाऱ्या हिमोग्लोबिनची पण रेडियस दिली आपल्याला, किती दिलेली ती 10⁻⁸ मीटर. मग या वेगवेगळ्या आपल्याकडे काय दिले आहेत, ऍटॉमिक साईजेस दिलेले आहेत आपल्याला. आय होप कळलं असेल ऍटॉमिक साईज कशात मोजली जाते, ऍटॉमिक रेडियस मध्ये. आणि ऍटॉमिक रेडियस मोजली जाते आपल्याकडे कशामध्ये, नॅनोमीटर मध्ये. या नॅनोमीटरचे जे काही युनिट आहे ते किती आपल्याकडे 1 नॅनोमीटर इज 10⁻⁹ मीटर. आणि वेगवेगळ्या ऍटमच्या दिलेल्या ऍटॉमिक रेडियसेस आपल्याकडे समोर असतील. व्यवस्थित ह्या टेबल फॉर्म मध्ये त्याला ड्रॉ करा म्हणजे लक्षात जाईल, नोट्स वाचताना पटकन अटेन्शन जाईल त्याच्याकडे. ओके, नाव मुव्हिंग टू द नेक्स्ट वन, दॅट इज ऍटॉमिक मास. आता साईज झालं आपलं, आता आपल्याला काय बघायचं, ऍटॉमिक मास कशाला म्हणायचं, कसं डिनोट करायचं, कसं लिहायचं, सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आता ऍटॉमिक मासचं एक्झाम्पल घेतोय आपण, तर बघा सगळं एकदम मी म्हटलं होतं लास्ट इयर साठी रिव्हिजन असेल, करंट इयर साठी डिटेल असेल. ठीक आहे, मग आता मास काढायचं आपल्याला एखाद्या ऍटमचं, तर आपल्याला काही गोष्टी कळल्या पाहिजेत ना. पहिली गोष्ट आपल्याला काय बघायचंय, मास ऑफ ऍटम. मग ऍटमचं मास कसं म्हणणार आपण, लास्ट इयर आपण शिकलो होतो ऍटमच्या न्यूक्लियसमध्ये काय असतात, प्रोटॉन आणि कोण असतात, न्यूट्रॉन. या दोघांचं मास काय असतं, एक न्यूट्रॉन तर चार्जलेस आहे, प्रोटॉन कसा आहे, पॉझिटिव्हली चार्ज आहे. आपल्याला माहिती प्रोटॉन कसा असतो, आपण म्हटलं प्रोटॉन इज पॉझिटिव्हली चार्ज. न्यूट्रॉन कसा असतो, आपण म्हणतो त्याच्यावरती चार्जच नसतो कोणता. आणि इलेक्ट्रॉन कसा असतो, आपण म्हणतो निगेटिव्हली चार्ज. ठीक आहे, मग आता एवढं जर कळत असेल तर आपण काय सांगतो, इलेक्ट्रॉनचा ऑलरेडी चार्ज निगेटिव्ह आहे म्हटलं, त्याचा मास पण कसा असेल, एकदम झिरोच्या जवळ असेल, म्हणजे निग्लेजिबल असेल. मग आपण काय सांगतो, ऍटमचं मास काढायचं म्हटल्यानंतर सम कोणाची होते, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची. आणि ते दोघंही कुठे, आपण म्हणतो न्यूक्लियस मध्ये. मग आपल्याला सिंपलची गोष्ट कळली पाहिजे, काय म्हणतो आपण, द मास ऑफ ऍटम. आता हे आपण तुमच्यासाठी थोडंसं ऍडिशनल देतोय, द मास ऑफ ऍटम इज कॉन्सन्ट्रेटेड ऍट द न्यूक्लियस. म्हणजेच काय, सगळं मास कुठे आहे त्याचं, न्यूक्लियस मध्ये, ऍट द न्यूक्लियस. मग मास म्हणजेच नेमकं काय, इट इज द सम ऑफ प्रोटॉन्स अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. आता मी इथं लिहिताना इथं नंबर ऑफ प्रोटॉन लिहायचं होतं, तुम्ही ऍडजस्ट करून घ्या, इथं नंबर ऑफ न्यूट्रॉन लिहून ठेवतो म्हणजे समजायला सोपं जाईल. मग प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची जर आपण सम केली तर आपल्याला जे मिळेल ते काय असतं आपल्याकडे, ऍटॉमिक मास. मग त्याचं एक एक्झाम्पल घ्या बरं, सरळ सरळ आपण छोटस एक एक्झाम्पल घेऊ. आपण काय घेतलं, समजा आपल्याकडे कार्बन ऍटम घेतला आपण. लेट्स टॉक अबाउट कार्बन ऍटम. फॉर एक्झाम्पल आपण घेतला कार्बन ऍटम. मग आता कार्बन जर घेतला आपण तर आपल्याला माहित पाहिजे, कार्बनला आपण सिंबल काय दाखवतो त्याचा C, ऍटॉमिक नंबर किती त्याचा 6, आणि ऍटॉमिक मास किती असतं त्याचा आपण म्हणतो 12. पण ते कसं असतं आपल्याला सांगावं लागेल ना. खूप वेळा असं होतं, आपल्याला गैरसमज असं होतं की याच्या डबल हे असेल, असं नसतं. आपण ऍक्च्युअल काय म्हटलं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची जी सम असेल, ब्रॅकेटमध्ये P+N म्हणू आपण. मग प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची जी सम असेल, एखाद्या ऍटम मध्ये काय असतो, न्यूट्रॉनचा नंबर एखाद्याने जास्त असेल
एखाद्यामध्ये प्रोटॉनचा नंबर जास्त असेल तर त्याचा डबल केला तर होईल का? नाही चालणार. याची सम म्हणजे वेगळी. हा ऍटॉमिक नंबर आहे. मोस्टली काय होतं ना, बऱ्याच एलिमेंटच्या बाबतीत हा डबल केलेला चालतं. पण काही काही एलिमेंटच्या बाबतीत, फॉर एक्झाम्पल आपण जर सोडियम घेतला तर सोडियमच्या बाबतीत काय सांगतो आपण, ऍटॉमिक नंबर आहे सोडियमचा 11. आता आपल्याला वाटू शकतं की नाही 11चे डबल 22 केलं पाहिजे, पण नाही, त्याच्यामध्ये एक न्यूट्रॉन एक्स्ट्रा असतो. त्याचा ऍटॉमिक मास किती येतं? 23. मग आपण सिम्पली काय सांगणार, बघा आता आपल्याला हे दोन्ही एलिमेंट मी का दिले याचा रेफरन्स तुम्हाला लेक्चरच्या शेवट कळेल जेव्हा मी तुम्हाला एक होमवर्क देईल. मग आता आपण काय म्हटलं सरळ सरळ, आपल्याला असं सांगायचं ऍटॉमिक मास इज द ऍडिशन ऑफ, आपण असं म्हणू ऍटॉमिक मास, किंवा त्याला आपण अजून एक नाव दिलं होतं, और त्याला आपण म्हणतो मास नंबर. ऍटॉमिक मासलाच आपण काय म्हणतो? मास नंबर इज नथिंग बट सम ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन प्लस सम ऑफ नंबर ऑफ न्यूट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या दोघांची जर सम केली तर मिळतं ते काय असतं आपल्याकडे? ऍटॉमिक मास. लास्ट इयरचा कन्सेप्ट आठवत असेल तर आपण याला काय म्हणतो? याला आपण ए ने दाखवतो, याला आपण झेड ने दाखवतो. या गोष्टी आपल्या झालेल्या असतील लास्ट इयर. ठीक आहे. मग आता आपल्याला पुढे जायचं. बघा, कार्बनचा ऍटॉमिक मास 12 कसं येतं? आपण म्हटलं कार्बन जर घेतला आपण कार्बन, तर त्याच्यामध्ये आपण काय सांगतोय? नंबर ऑफ प्रोटॉन किती आपल्याकडे? 6. ऍटॉमिक नंबर किती त्याचा? C6. म्हणजे त्याच्यामध्ये 6 काय दाखवतो आपल्याला? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. जेवढे इलेक्ट्रॉन तेवढेच काय असतील? प्रोटॉन. आणि जेवढे प्रोटॉन आहेत तेवढेच त्याच्यामध्ये न्यूट्रॉन पण आहेत. म्हणजे कार्बनचं जे काही ऍटॉमिक मास आहे ते किती येतं आपल्याकडे? 12. किती येतं? 12. तर सिम्पली आपण काय सांगितलं? द नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन व्हेन दे आर सम अप, त्यांची जी सम येते तिला काय म्हणायचं? ऍटॉमिक मास. ऍटॉमिक मास नंबर पण म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. आता आपल्याला पुढे जायचं. बघा, ऍटॉमिक मास म्हणा, ऍटॉमिक मास नंबर म्हणा किंवा मास नंबर म्हणा, नुसतं काही फरक पडत नाही. या दोन्ही गोष्टी जर क्लिअर झालेल्या असतील तर आता आपण आपल्या पुढच्या कन्सेप्टकडे जाऊ शकतो. वी हॅव टू हॅव अ लुक ऍट व्हॉट इज मीन बाय व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी कशाला म्हणायचं याचा स्क्रीनशॉट घ्या एक. ओके, सो मुव्हिंग अप नेक्स्ट, वी हॅव टू लुक ऍट द व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सीची कन्सेप्ट ॲज युज्युअल खूप सोपी करून शिकू आपण. वेगवेगळ्या डेफिनेशन्स देऊ तिच्या, जेणेकरून तुमची व्हॅलेन्सीची कन्सेप्ट इतकी क्लिअर झाली पाहिजे ना, तर त्याच्यामध्ये कोणताच डाऊट नाही राहिला पाहिजे. आपल्याला किती नाही म्हटलं तर उजळणी अशी करायची ना, रिव्हिजन अशी करायची ना, का परत बघायची वेळ आली तर फक्त आपण नुसता शब्द ऐकला तरी आपल्याला सगळं आठवलं पाहिजे. मग आता आपण काय सांगतोय? व्हॅलेन्सी कन्सेप्ट बघायची आपल्याला व्हॅलेन्सीची. वी हॅव टू लुक ऍट द व्हॅलेन्सी. साईज झालं, मास झाला, आता कोण बघायचं आपल्याला? व्हॅलेन्सी. मग व्हॅलेन्सी कशाला म्हणायचं? व्हॅलेन्सीच्या आपल्याकडे वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत. मग आपण जर आपल्या पद्धतीने गेलो तर बघा, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द लास्ट शेल. प्रेझेंट इन द लास्ट शेल ऑफ अन ॲटम, त्यांना काय म्हणतो आपण? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किंवा व्हॅलेन्सी पण म्हणतो. ठीक आहे. नंतर आपण दुसरी डेफिनेशन काय सांगतोय? दुसरी जर डेफिनेशन घेतली आपण तर ती काय येते आपल्याकडे? जेवढे इलेक्ट्रॉन असतील तेवढे बॉन्ड बनवू शकतो. म्हणून आपण काय सांगतोय? द ॲबिलिटी, और त्याला आपण काय म्हणतो? ॲबिलिटी म्हणजे क्षमता, किंवा असं म्हणू आपण द ॲबिलिटी और नंबर ऑफ बॉन्ड्स टू बी फॉर्म्ड, जेवढे बॉन्ड बनू शकतात बाय अन ॲटम, जेवढे बॉन्ड बनू शकतात त्यांना पण आपण काय म्हणतो? व्हॅलेन्सी. ठीक आहे. आता याला असं समजून घेऊ आपण, एका एक्झाम्पल संगत समजून घेऊ आपण. व्हॅलेन्सीची कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपल्याला आधी माहिती काय म्हणतो आपण? जर आपण एक ॲटम घेतला तर ॲटमच्या बाबतीत आपण काय सांगतोय? ॲटम मध्ये आपण असं सांगतो का एका ॲटम मध्ये आपल्याला माहिती व्हॅलेन्सी डिस्कस करायची म्हटल्यानंतर काय सांगतो आपण? शेल असतील, नाही का? ॲटम हॅज शेल्स. आता शेल कशाला म्हणतो आपण? शेल किंवा ऑर्बिट पण म्हणतो आपण त्याला. कोणकोणते शेल आहेत आपल्याकडे? के, एल, एम आणि एन. 9th स्टँडर्ड पर्यंत एवढ्या 4च आहेत. 11वी 12वीला जाल त्यावेळी त्याच्यामध्ये खूप सारे कॉम्प्लिकेशन येतील. sp3, sp2, खूप सारे हायब्रिडायझेशन येतील. हे सगळे सध्या तरी इग्नोर करा. आता आपल्याला फक्त 4 शेल माहित पाहिजे, के, एल, एम आणि एन. आणि ह्या ॲटॉमिक शेलची कॅपॅसिटी आपण काय म्हणतो? शेल कॅपॅसिटी काढायचं आपल्याकडे फॉर्म्युला आहे. शेल कॅपॅसिटी कशी काढतो आपण? त्यासाठी फॉर्म्युला वापरतो 2n². मग आता आपल्याला माहिती ही जी शेल आहे हिचा नंबर किती आहे? पहिला. याच्या बाबतीत आपण काय म्हणतो?
एन ची जी व्हॅल्यू असेल, मी इथं जर कुठं लिहिलं एन, तर ही पहिल्या नंबर आहे हिचा एन काय असेल 1. जर ही 2 नंबर आहे हिचा एन असेल 2, हिचा 3 आणि हिचा 4. मग आपण काय करतो 2n². मग आता मी इथं 2 घेतला आहे तसा n म्हणजे कोण, पहिल्या शेलचा नंबर जर घेतला तर आपण काय म्हणतो 2 × 1 चा स्क्वेअर किती येईल आपल्याकडे 2च येतील. सेम आपण केलं 2 × 2 चा स्क्वेअर, 2 स्क्वेअर किती आहे 4 × 2 8 येतील आपल्याकडे. 2 × 3 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर 9 × 2 18 येतील आपल्याकडे. आणि लास्टला 2 × 4 स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर आहे 16 प्लस 2 16 × 2 32. ही काय प्रत्येक शेलची कॅपॅसिटी. मग आता मी एक ऍटम घेतला, फॉर एक्झाम्पल आपण घेतला सोडियम, ऍटॉमिक नंबर 11. त्याच्यात 11 इलेक्ट्रॉन आहेत बरोबर. मग मी काय करणार, याचा आधी ऍटॉमिक स्ट्रक्चर ड्रॉ करणार. मी सरळ सरळ काय केलं, आधी एक न्यूक्लियस ड्रॉ केला, नंतर त्याच्या बाजूला मला कळलं ह्या पहिल्या शेलची कॅपॅसिटी किती 2 इलेक्ट्रॉन, मी 2 इलेक्ट्रॉन याच्यात देऊन टाकले. शिल्लक किती राहिले 11 इलेक्ट्रॉन होते ना आपल्याकडे, 2 इथं दिले, 9 शिल्लक राहिले. मग माझ्याकडे दुसऱ्या शेलची कॅपॅसिटी 8, ते पण बसतील याच्यामध्ये. मग आपण दुसरी शेल ड्रॉ केली, त्याच्यात 8 इलेक्ट्रॉन बसवायचे आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 and 8. आणि आता तिसरी शेल आहे, तिची कॅपॅसिटी 18 इलेक्ट्रॉन आहे. पण माझ्याकडे बघा बरं, पहिल्या याच्यात 2 गेले, दुसऱ्या याच्यात 8 गेले, 10 तर गेले, एकच इलेक्ट्रॉन शिल्लक राहिला. मग एकच जर इलेक्ट्रॉन शिल्लक राहिला तर तो माझ्या तिसऱ्या शेलमध्ये जाईल. आणि हा जो एक इलेक्ट्रॉन मोकळा आहे यालाच काय म्हटलं आपण, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द लास्ट शेल. लास्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे 1. मग याला काय म्हणायचं व्हॅलेन्सी. मग आपण काय म्हणणार, आधी लिहायचं आपल्याला काय, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहितो आपण, सिंपल, जे दिसतंय तेच पाहून लिहायचं. पहिल्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन, 2 लिहून टाका. नंतर आपल्याकडे दुसरी शेल आली का, येस आली, मग आपण इथं कॉमा देऊ. दुसऱ्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे आपले 8, कॉमा देऊन 8 लिहा, कॉमा द्या पुन्हा. तिसरी शेल पण आली म्हणून तिसऱ्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे 1. मग आता मला सांगा, ह्या सोडियमला जर स्टेबल बनायचं असेल, आपण काय म्हटलं, ही 8 जर कॅपॅसिटी आहे ना, 8 इलेक्ट्रॉन भेटली, ती सेल काय होणार आहे पूर्ण स्टेबल होणार आहे, तिला कोणाच द्यायचं नाही घ्यायचं नाही. मग या सोडियमला जर 8 बनवायचं असेल तर काय करावं लागेल, याला हा एक इलेक्ट्रॉन काय करावं लागेल बरं, देऊन टाकावं लागेल. हा एक दिला तर काय होईल, अख्खी शेल गायब होईल आणि हा काय राहील 2,8च राहील, म्हणजे हा स्टेबल बनेल. मग आपण काय सांगतोय, याचा अर्थ हा एक इलेक्ट्रॉन जर दिला तर हा काय बनणार आहे स्टेबल. देणारा जो इलेक्ट्रॉन आहे त्यालाच काय म्हणायचं व्हॅलेन्सी. किती येईल सोडियमची 1. हा जो लास्ट वाला होता तो काय त्याची व्हॅलेन्सी. आता दुसरं एक एक्झाम्पल जर घेतलं आपण, तर आपण काय सांगतोय, समजा क्लोरीन आहे आपल्याकडे, क्लोरीन ॲटॉमिक नंबर 17. मग आता आपण याचं स्ट्रक्चर नाही ड्रॉ करणार, आपण फक्त याचं बघू. 17 म्हटल्यानंतर कॉन्फिगरेशन काय येईल आपल्याकडे 2,8, 2,8,7. का बरं 2 8 10 आणि शेवट किती उरले 7 17. ठीक आहे. मग आता याला काय करावं लागेल बरं, याला एक इलेक्ट्रॉन घ्यावा लागेल ना, 7 तर देऊ शकत नाही. मग याची व्हॅलेन्सी पण किती होईल बरं, एक इलेक्ट्रॉन घेणार आहे म्हणून याची पण व्हॅलेन्सी किती होईल 1. आणि व्हॅलेन्सीच्या बाबतीत मी लास्ट इयर शिकवलेली टर्म पुन्हा रिवाइज करू आपण. व्हॅलेन्सी कशी डिफाईन करतो आपण, व्हॅलेन्सी जर आपल्याकडे पहिली गोष्ट व्हॅलेन्सी कशी असेल, आपण म्हणतो बिलो 4 असेल तर आहे तसा नंबर घ्यायचा. सो त्याला काय म्हणतो आपण ऍज इट इज, जसा आहे तसाच नंबर घ्या. जर आपण दुसरीकडे बघितलं 4 असेल एक्झॅक्ट, तर आपण काय सांगतो 4 असेल तर ती पण कशी असेल आपली ऍज इट इज. 4 असेल तर 4ला 4च घ्यायचा आपण, त्याच्यामध्ये काही चेंज करायचं नाही. आणि आता आपण तिसऱ्यांदा सांगतो काय बरं, जर आपल्याकडे एखादी व्हॅलेन्सी किती असेल अबव 4 असेल, 4 पेक्षा जास्त असेल, तर अशा केसमध्ये काय करायचं मायनस इट फ्रॉम 8. या केसमध्ये काय करायचं मायनस फ्रॉम 8. मग एखाद्याची व्हॅलेन्सी आपण काय म्हणू, समजा एखाद्याच्या लास्ट सेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहे, 4 पेक्षा मोठा आहे तो नंबर. मग जर 5 असेल तर आपल्याला काय करावं लागेल, याला मायनस फ्रॉम 8 म्हटलं म्हणजेच किती येईल 3. त्या एलिमेंटची व्हॅलेन्सी किती राहील 3. तर एवढी सिंपलची कन्सेप्ट असेल. ही छोटीशी डायग्राम तुमची अख्खी व्हॅलेन्सीची कन्सेप्ट क्लिअर करेल. आता आपण काय करू, जर आपल्या या तिन्ही कन्सेप्ट ऍटमचं इंट्रोडक्शन झालेलं असेल तर आपण थोडंसं पुढे जाऊ. पुढची कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे व्हॉट इज मीन बाय मॉलिक्युलर मास. तर तेवढी कन्सेप्ट बघू आणि आजचं लेक्चर थांबू आपण. ठीक आहे. आता आपल्याकडे पुढची कन्सेप्ट येते व्हॉट इज मीन बाय. स्क्रीनशॉट घेण्या इतका वेळ मी दिलेला होता, नसेल तर तुम्ही चालू जेव्हा इकडे तिकडे जाणं येणं चालू असतं त्यावेळी पण स्क्रीनशॉट घेऊ शकता.
आफ्टर ऑल किती नाही म्हटलं तर खूप महत्वाचे टॉपिक चालू आहेत. ह्या टॉपिक्सला अनुसरून तुमचा पुढचा चॅप्टर अवलंबून आहे, म्हणजे ह्या चॅप्टर मधले पुढचे पॉईंट अवलंबून आहेत. त्याच्यामुळे यांना थोडंसं गांभीर्याने घ्यायचं, थोडंसं सिरियसली घ्यायचं. अदरवाईज काय सांगतो ना आपण, फ्युचरमध्ये ह्याच टॉपिक्सचा खूप इम्पॉर्टन्स आहे हे आपल्याला कळत असेल. जसं मी 8वीला ओरडू सांगत होतो, इनसाइड द ॲटम चॅप्टर बघा, नोट्स जपून ठेवा, त्या गोष्टींचं महत्व आता आपल्याला थोडंसं कळत असेल. ठीक आहे, आता आपण पुढे बघू. मॉलिक्युलर मास ऑफ अ कंपाऊंड कन्सेप्ट असेल आपल्याकडे. मॉलिक्युलर मास ऑफ अ कंपाऊंड. आता इथे शब्द काय वापरला आपण, कंपाऊंड. कंपाऊंड कधी बनतो, आपण म्हणतो 2 इलेमेंट एकत्र येऊन काय बनवतात, कंपाऊंड. मग आता समजा आपण आज समजून घेऊ बघा. मी एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला, CO2. हा काय, याच्यात कार्बन पण आहे, ऑक्सिजन पण आहे. याचा अर्थ याच्यात कोण कोण आहेत आपल्याकडे, कार्बन प्लस कोण आहे आपल्याकडे, ऑक्सिजन. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल जर घेतला आपण, H2O, वॉटर घेतला. हा काय, वॉटरचा मॉलिक्यूल आहे. 2 ॲटम वेगवेगळे आहेत, हायड्रोजन पण आहे, ऑक्सिजन पण आहे. याला तोडलं तर काय मिळेल आपल्याला, H2+O. आणि तिसरं जर एक एक्झाम्पल घेतलं आपण, जर आपण आपल्या घरी असणारं मीठ घेतलं, सोडियम क्लोराईड, NaCl, तर याला जर बघितलं तर आपल्याला काय मिळेल बरं, याच्यात कोणकोणते ॲटम मिळतील, पहिला मिळेल Na, दुसरा मिळेल Cl, Na+Cl. मग याच्यावरून कळलं काय आपल्याला, कंपाऊंड काय असतो. कंपाऊंड इज नथिंग बट इट इज द ऍडिशन ऑफ एलिमेंट्स. कसं सांगणार आपण, कंपाऊंडचा अर्थच काय असतो, कंपाऊंडचा अर्थ काय असतो, ऍडिशन ऑफ एलिमेंट्स. तर याला असं पण समजून घेऊ शकता तुम्ही, जर रिॲक्शनच्या फॉर्म मध्ये लिहिलं तर कसं लिहिलं आपलं, एलिमेंट प्लस एलिमेंट. 2 एलिमेंट एकत्र आले तर आपण काय सांगतो, यांच्यापासून कोण बनतं, कंपाऊंड. ठीक आहे ना. मग कंपाऊंड काय असतो ते जर कळलं असेल तर आता आपण कंपाऊंडचं मॉलिक्युलर मास कसं काढायचं ते पण बघू. ठीक आहे, याचा आपण बघू आता, कंपाऊंडचं मॉलिक्युलर मास कसं काढायचं. मॉलिक्युलर मास म्हणजे काय, मॉलिक्यूल कशाला म्हणतो आपण, आत्ताच सांगितलं. कंपाऊंड बनतो म्हणजेच काय, कंपाऊंडचा एक छोटासा कण, त्याला काय म्हणतो आपण, मॉलिक्यूल. मॉलिक्यूलचं मॉलिक्युलर मास कसं काढायचं ते आपण डिस्कस करू. सपोज पहिली गोष्ट जे तुम्हाला सांगितलं, मॉलिक्युलर मास काय असतं ते डिफाईन करता आलं पाहिजे ना, डेफिनेशन तर माहित पाहिजे ना. इट इज द सम ऑफ atomic masses it is the sum of atomic masses of elements of an compound, of a compound. थोडक्यात असं समजून घ्या, कोणताही कंपाऊंड तुम्ही स्टडी करताय, कंपाऊंड, तर त्या कंपाऊंड मध्ये काय असणार आहेत, एलिमेंट्स असणार आहेत. त्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासेसची सम केली, ती जी काही बेरीज येईल ती बेरीज, ती सम म्हणजे काय असणार, आपलं मॉलिक्युलर मास. याला आपण असं समजून घेऊ बघा. एक एक्झाम्पल घेऊ आपण घेतलं H2O, वॉटर. आता आपल्याला जेव्हा वॉटरचं मॉलिक्युलर मास काढायचं ना, त्यावेळी समजून घ्या, इथं H जवळ 2 लिहिलेला, याचा अर्थ काय, हायड्रोजन किती वेळा येतोय, 2 वेळा. आणि हायड्रोजनचा ॲटॉमिक मास आपल्याला माहिती 1. ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास मी मागाशी सांगितलं होतं, ॲटॉमिक नंबर आहे 8 आणि ॲटॉमिक मास आहे 16. मग आपण काय करणार ना, सम करायची ना, मग अशी करायची काय, H किती वेळा आला, 2दा. मग आपण काय म्हणणार, सरळ H 2 टाइम्स आहे, म्हणजे याला 2 ने मल्टिप्लाय करून घ्यायचं. ऑक्सिजन एकदाच आहे, त्याला आहे असंच राहू द्यायचं. मग आपण H च्या जागी त्याचा ॲटॉमिक मास घेऊ, किती आपल्याकडे, प्लस करू आपण इथं ऑलरेडी. H एक ॲटॉमिक मास किती हायड्रोजनचं, 1. मग आपण असं म्हणू 1 × 2 प्लस ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास किती सांगितलं होतं मगाशी, 16. मग 2 × 1 किती होतं आपलं, 2 प्लस किती आहे, 16. किती येईल आपलं, वॉटर मॉलिक्युलचं मॉलिक्युलर मास किती येईल आपलं, 18 इज इक्वल टू 18. मग आपण काय सांगितलं पाहिजे शेवटी, देअरफॉर मॉलिक्युलर मास ऑफ वॉटर, वॉटरचा मॉलिक्यूल होता म्हणून वॉटर मॉलिक्यूल किती येतं आपल्याकडे, इज 18. आणि आता 18 लिहिलं, याला काहीतरी युनिट पाहिजे ना, तर युनिट काय असते याचं, द युनिट ऑफ दिस इज डाल्टन. हे जे म्यू लिहिला ना, म्यू, याला काय म्हणतो आपण, हा जो यू सारखा दिसतो याला म्हणतात म्यू. आणि म्यूला आपण काय म्हणतो, ब्रॅकेटमध्ये म्हणून घ्या डाल्टन. मग आता याला डाल्टन वाचतात, बरोबर. मग आता डाल्टन मध्ये बघा बरं, 1 डाल्टन म्हणजे किती असतं सर, 1 डाल्टन बरोबर किती असतं आपल्याकडे, जर तुम्ही म्हटलं इथे 18 डाल्टन आहे,
मग 1 डाल्टन म्हणजे किती, तर आम्ही याला 18 ला मल्टिप्लाय करू, आहे का नाही. 1 डाल्टन म्हणजे किती असतं आपल्याकडे 1.66 इंटू 10⁻⁻27 किलोग्रॅम. ही व्हॅल्यू तुम्हाला कशासाठी असते, फिल इन द ब्लँक वगैरे तिथं खूप महत्वाची. 1.66 इंटू 10⁻⁻27 किलोग्रॅम. मग मॉलिक्युलर मास कसं काढायचं कळलं असेल. एक अजून एक्झाम्पल घेऊ, मग एक तुम्हाला होमवर्क म्हणून देऊ. सपोज सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण, CO2 कार्बन डायऑक्साईड, नाव तर माहिती आहे आपल्याला, ठीक आहे. मग याचं कसं काढणार आपण, इज इक्वल टू आपण काय होणार, इकडे आपण कार्बन किती वेळा आलाय एकदाच, त्याला आहे तसंच लिहून घेऊ, प्लस ऑक्सिजन किती वेळा आला 2दा, मग 2 इंटू O करू आपण. O आहे हा, 0 नाहीये, O2, ठीक आहे. मग याला आपण करू व्हॅल्यूज टाकू. कार्बनचा ॲटॉमिक मास मागाशी काढलं होतं आपण, 6 + 6 किती येतं ते 12, प्लस ऑक्सिजनचं आपल्याला माहिती आहे आत्ताच लिहिलं आपण किती 16, पण ते किती वेळा आहे 2 वेळा. मग आपण काय लिहिणार 2 इंटू 16. मग आता सम करा, 12 + 32, काय आन्सर येईल आपल्याकडे बरं 44 डाल्टन. मग आपण काय होणार, देअरफॉर मॉलिक्युलर मास ऑफ CO2 मॉलिक्यूल किती असतं ते, इज इक्वल टू 44 डाल्टन. मग मॉलिक्युलर मास काढायला तुम्ही एक्सपर्ट झाले असाल, आता तुम्हाला माहिती आहे आता मॉलिक्युलर मास म्हणजे काय असतं, ॲटॉमिक मासेसची सम असते. तर आता हा दोन्ही एक्झाम्पल बघा, यानंतर मी तुम्हाला एक होमवर्क देतो आणि आपलं लेक्चर आजचा पण थांबू. ओके, तर तुमच्यासाठी आता एक होमवर्क असेल, थोडीशी हिंट देऊन ठेवील मी, पण होमवर्क तर होमवर्क आहे, तुम्हालाच सोडवावं लागेल आणि त्याचा आन्सर कमेंटमध्ये पोस्ट करावं लागेल. बघा, खूप मुलं व्हिडिओ बघतात पण व्हिडिओला लाईक पण करत नाही, व्हिडिओवरती कधी कमेंट पण नसते त्यांची. सबस्क्रायबर नवीन जे येतात त्यांनी व्हिजिट केलं तर सबस्क्राईब पण केलं पाहिजे. मग आपण काय सांगतो बघा, जे एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क म्हणून देतोय मी, ते असेल आपल्याकडे होमवर्क साठी असेल तुमच्याकडे होमवर्क NaHCO3. आता थोडंसं डिफिकल्ट एक्झाम्पल दिलंय आपण हटकून, रिझन माहित पाहिजे आपल्याला. हायड्रोजनचा ॲटॉमिक मास आपण मगाशीच घेतलंय, कार्बनचं आपल्याला माहिती, ऑक्सिजनचं माहिती, सोडियमची मी थोडीशी हिंट देतो, सोडियमचं मी मगाशीच घेतलं होतं 23 असतं, बरोबर. मग याचं काय आन्सर येतं ना मॉलिक्युलर मासचं, मॉलिक्युलर मास, तर त्याचा आन्सर तुम्ही कमेंटमध्ये पोस्ट करा आणि मला कळू द्या किती मुलं अभ्यास करतायत, ठीक आहे. सो दिस वॉज ऑल अबाउट आवर टुडेज लेक्चर. होप सो तुम्हाला लेक्चर आवडला असेल. लेक्चर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा, आणि किती नाही म्हटलं तर क्वेश्चनचा आन्सर करायला मात्र विसरू नका. खूप सिंपलची टर्म असेल, याच्यामध्ये सोडियम आहे, हायड्रोजन आहे एकदा, कार्बन आहे एकदा, ऑक्सिजन आहे 3दा. त्याचा आन्सर व्यवस्थित काढा आणि मला कमेंट मधून नक्की कळवा. टिल देन भेटूया आता आपण लवकरच पुढच्या क्लासमध्ये.